नमस्कार. आज आपण एका निवडीबद्दल अगदी सडेतोडपणे बोलणार आहोत. एकीकडे आहे प्रत्यक्ष भौतिक जग बनवणं आणि दुसरीकडे आहे आभासी जगासाठी बाय नावचं बटन कोड करणं. चला तर मग बघूया या दोन जगांमध्ये नेमकं काय अंतर आहे. सुरुवातच करूया एका जबरदस्त वाक्याने. या स्रोतांनुसार जेव्हा इंजिनियर्स कोर सोडून IT मध्ये जातात तेव्हा ते स्थलांतर करत नाहीत, तर ते खऱ्याखुऱ्या अवघड आव्हानांपुढे एक प्रकारे शस्त्र टाकून देतात, म्हणजे सरळ सरळ सरेंडर. तर हा संघर्ष आहे दोन वेगळ्या विचारसरणींचा. हार्ड हॅट्स जे साईटवर घाम गाळतात आणि हुडीज जे एअर कंडिशनर ऑफिसमध्ये बसून कोड लिहितात. एकीकडे भौतिक जग आणि दुसरीकडे आभास. म्हणजे बघा, इथे दोन प्रकारचे इंजिनियर्स आहेत. पहिला कोर इंजिनियर जो अणू आणि भौतिक वास्तवाशी खेळतो, म्हणजे एकदम किमियागारासारखा. आणि दुसरा IT सॉफ्टवेअर इंजिनियर जो फक्त बिट्स आणि बाईट्समध्ये अडकलेला असतो, म्हणजे एक डिजिटल सफाई कामगारच म्हणा ना. एकाला ब्रह्मांडाचे नियम वाकवण्याचं चॅलेंज असतं, तर दुसऱ्याच्या कामात रिस्क नावापुरतीच. याचा अर्थ काय, तर कोर इंजिनिअरिंगमधलं अपयश हे काही सॉफ्टवेअरमधल्या बगसारखं नसतं. नाही, इथे तुमची टक्कर थेट निसर्गाशी, भौतिकशास्त्राच्या नियमांशी असते. आणि हे नियम म्हणजे तुमचे खरे क्लायंट, मॅनेजर आणि टेस्टर सगळे एकत्रच असतात, जे कधीच माफी देत नाहीत. चला आता एक गंमत बघूया. समजा दोन्ही ठिकाणी एक मोठी आणीबाणी आली, तर ही दोन जगं त्याला सामोरी कशी जातात? इथे फरक बघा. एका बाजूला IT वॉररूममध्ये दाढीच्या तेलाची वेबसाईट क्रॅश झाली म्हणून सगळे धास्तावले आहेत. संकट काय, तर रात्रीची ऑनलाईन विक्री थांबली. दुसऱ्या बाजूला केमिकल प्लांटमधला स्क्रबर फेल झालाय आणि जर तो वेळेत दुरुस्त नाही झाला तर अख्खं शहर विषारी वायूच्या विळख्यात येऊ शकतं. एका रात्रीत फक्त धंद्याचं नुकसान होतंय, तर दुसऱ्या रात्रीत लोकांचे जीव वाचवले जात आहेत. सप्लायर मॅनेजमेंटमध्येही तसंच. IT मध्ये काय, ऑफशोर टीमला कामाचं तिकीट असाईन केलं की झालं. पण कोरमध्ये एखाद्या मिशन क्रिटिकल टायटॅनियम फ्रेमसाठी तुम्हाला कोणत्या तरी देशातल्या संशयास्पद फॅक्टरीशी डील करावं लागतं. तिथे क्वालिटीचे प्रॉब्लेम्स, आंतरराष्ट्रीय कायदे आणि भूराजकीय धोके हे सगळं सांभाळावं लागतं. कुठे झूम कॉल आणि कुठे प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय प्रवास, जमीन आसमानाचा फरक आहे. आता घुसूया त्या जंजाळात, त्या चक्रव्यूहात, जिथे नियम, लॉजिस्टिक्स आणि आंतरराष्ट्रीय कायदे राज्य करतात आणि यातूनच कोर इंजिनियरला रोज मार्ग काढावा लागतो. जरा विचार करा, एका फायटर जेटचा छोटासा ब्रॅकेट बनवायचा आहे. वाटतं सोपं, पण हा नोकरशाहीचा असा 7 पदरी चक्रव्यूह आहे की विचारू नका. आधी ITR नियंत्रित मटेरियल मिळवा, मग DSP-5 एक्सपोर्ट लायसन्ससाठी महिनोन्महिने थांबा. त्यानंतर क्वालिटी कंट्रोल फेल झालं तर सगळा माल परत पाठवण्याचा नरक. वरून काही भूराजकीय संकट आलं तर ते वेगळंच. म्हणजे इथली प्रत्येक स्टेप एक इंटरनॅशनल घटना बनू शकते. हा काही साधा स्क्रू नाहीये, हे एक आंतरराष्ट्रीय प्रकरण आहे. आणि आता याची तुलना ITच्या संकटाशी करा. एका डेव्हलपरने चुकीचा कोड टाकला आणि विमानाच्या स्क्रीनचा वॉलपेपर बदलला. बस, इथे कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा मोडला गेला नाही, कोणतंही मोठं संकट आलं नाही. कुठे आंतरराष्ट्रीय करार आणि कुठे फक्त वॉलपेपर. चला आता IT कामाच्या मूळ स्वभावाकडे आणि त्यातील धोक्यांकडे जरा लक्ष देऊया. हा एक अमूर्ततेचा म्हणजे ॲब्स्ट्रॅक्शनचा सापळा आहे. आणि मग या जगात एंट्री होते मॅनेजमेंट कन्सल्टंटची, ज्याच्या भात्यात सिनर्जी, पॅराडाईम शिफ्ट, व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग असे भारदस्त पण निरर्थक शब्द असतात. यांचं संपूर्ण जगच अशा अमूर्त शब्दांवर तयार झालेलं असतं, जे खऱ्या जगात पूर्णपणे निरुपयोगी आहेत. आणि मग येतो हा कळीचा प्रश्न. तुमचा पॉवरपॉइंट आणि एक्सेल शीट खूप छान आहे, पण जर्मनीतला जो माणूस आपल्या मशीनसाठी स्पेशल कटिंग ऑइल बनवतो तो 3 आठवड्यांसाठी सुट्टीवर गेलाय, याचं काय? भौतिक वास्तवासमोर हे सगळे पॅराडाईम शिफ्ट वगैरे शब्द फोल ठरतात. यालाच डिजिटल गुलामगिरी म्हटलं जातं. डेव्हलपरचं ज्ञान हे वेगवेगळ्या फ्रेमवर्कचा ढिगारा असतो, जे 90% वास्तवापासून लांब असतं. त्यामुळे होतं काय की त्यांना सहजपणे बदलता येतं. म्हणजे आज एक जण गेला तर उद्या दुसरा, अगदी एखाद्या मशीनच्या पहाटसारखं. तर आता आपण येतो या विश्लेषणाच्या शेवटाकडे. इथे प्रश्न आहे की आपण आपल्या करिअरमधून कोणता वारसा मागे सोडून जाणार आहोत. हे 2 मार्ग आहेत. कोर इंजिनिअरिंग म्हणजे एक मॅरेथॉन आहे, जिथे तुम्ही आयुष्यभर शिकत राहता आणि अनुभवाने तुमचं मूल्य वाढतच जातं. याउलट IT म्हणजे एक ट्रेडमिल आहे, जिथे कालबाह्य होऊ नये म्हणून तुम्हाला सतत धावत राहावं लागतं, नाहीतर तुम्ही बाहेर फेकला जाता. अंतिम निर्णय काय? कोर इंजिनिअरिंगचा वारसा असतो पूल, धरणं, पॉवर ग्रिड्स, अंतराळयान अशा गोष्टी ज्या वर्षानुवर्षे टिकतात, आणि ITचा वारसा
लोकांना जास्त क्लिक करायला लावणाऱ्या जाहिराती किंवा बुडणाऱ्या जहाजावरच्या खुर्च्यांची अदलाबदल करण्यासारख्या गोष्टी. तर मग लक्षात ठेवा, हे जग काही स्वतःहून उभं राहणार नाहीये. आणि IT वाले ते अजून प्रोजेक्टर कसा चालू करायचा यातच अडकले आहेत. आता निर्णय आपला आहे की जग कोणी घडवायचं.